थोडक्यात लग्न करावं लागणार आहे हे तर होतंच, बट ही सगळी जी संकल्पना होती ती माझ्या वडिलांनी मांडलेली की आपण जाऊन एखाद्या अनाथ आश्रमामध्ये करूया आणि त्यांना जे काही आपले पैसे वाचणार आहेत, मोठं जर धूमधाममध्ये केलं तर लाखोमध्ये खर्च होतो, इथं केलं तर हजारोंमध्ये होतो. जो काय वरचा डिफरन्स येणार आहे तो आम्ही ॲज अ डोनेशन म्हणून द्यायची वडिलांची संकल्पना होती आणि ती आम्हाला सगळ्या दोघांनाही आवडली, दोन्ही कुटुंबालाही आवडली आणि ती आम्ही राबवतो आहे. माझा समाजाला हाच मेसेज असेल की जर तुम्ही पण करू शकलात तर याने कोणाचं भलं होत असेल तर करण्यात काही हरकत नाही. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आपण अनेक विवाह सोहळे पाहत आहेत, मोठ्या प्रमाणाचे DJ, मोठी रोषणाई. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये एक अभिनव प्रकारचा विवाह उल्हास आपल्या बदलापूरमध्ये होतो आहे. मी आता सत्कर्म बालकाश्रममध्ये आहेत. तो विवाह नेमका काय, ज्याची कल्पना आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, देवकर कुटुंबाशी. काय सांगाल तुम्ही? सर, मी फार लहान माणूस आहे. ही चर्चेतून संकल्पना पुढे आली, त्याला शिंदे साहेबांनी सपोर्ट केला, माझ्या आई माझ्या कुटुंबाने सपोर्ट केला की हे चांगलं होतं आहे. जे काय होतं आहे की शेवटी आयुष्याचा सार हेच आहे की आम्ही तसं वारकरी संप्रदायातून आलेलो आहे आणि आयुष्याचा सार हेच आहे की वाटल्याने वाढतो, आनंद वाटल्याने वाढतो. मग आनंद वाटण्याचा हा एक प्रयत्न आहे, बस. म्हणजे अशी संकल्पना येण्याचं कारण काय? तुम्ही आता प्रत्येक ठिकाणी समजा मानपान, अमुक तमुक, मोठा DJ वगैरे, रोषणाई असा प्रकार असतो. नाही, सांगितलं ना की थोडेसे वारकरी संप्रदायाचे आमच्यावर संस्कार असल्यामुळे कदाचित असं आम्हाला आला असेल ध्यानीमनी. आम्ही असं नाही सांगू शकत की का आलं, पण चर्चेतून हा विषय समोर आला आणि तो समोर आल्यानंतर सगळ्यांना एका वेळेला तो असा आवडला आणि तो उचलून धरला गेला प्रत्येकाने. म्हणजे हे सांगणार की हे आम्हाला संकल्पना इथं आवडलं, त्यामुळे आम्ही मुलाचं लग्न इथं घेतलं की बाबा त्या लहान मुलांना आपल्याकडून 2 क्षण आनंद भेटावा, तेवढीच आहे. तुम्ही पाहू शकता की हे मुलाचे आईवडील होते ज्यांनी ह्या प्रकारचं पाऊल उचललं. आपण पाहू शकता की इथे विवाह सोहळा चालू आहे. इथे आपल्यासोबत नववधू आहे, पण त्यांच्याशी बोलणार. नुकतंच लग्न झालेलं आहे. ताई, काय सांगाल तुम्ही? मला अशा पद्धतीने आनंद होतोय. प्रत्येक मुलीची हौस असते की खूप मोठा सोहळा व्हावा, लाखो लोक यावे, हजारो लोक यावे, पण आता ह्या 50 लोकांच्या ह्याच्यामध्ये विवाह करावा लागतोय. एक मुलगी म्हणून काय तुमच्या भावना? काय नाही, मला खूप आनंद होतोय. माझं असं थाटामाटात करणं वगैरे काही इच्छा नव्हती. तुम्ही काय सांगा? हे जे नवीन हे केलं आहे की कुठल्या तरी अनाथ आश्रमामध्ये जाऊन आपण हे करायचं आणि त्या मुलांना पण थोडंसं सुख मिळावं आणि आपल्याकडून काही नाही, फुल ना फुलाची पाकळी, छोटीशी मदत कोणाला तरी व्हावी, यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही. हे लग्न ज्यांनी लावलं ते पुरोहित आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपलं नाव काय? माझं नाव गणेश. गणेशजी, हे अशा प्रकारचं लग्न होतं आहे, तुम्ही काय, तुमच्या भावना आहेत, तुम्ही काय सांगाल तुमच्या? अशी प्रकारची संकल्पना खरंच प्रत्येक ठिकाणी आता लॉकडाऊन आहे म्हणूनच नाही, ह्यानंतर पुढेही राबवली जावी की आपल्या हातून सत्कर्म हवं. खरे सत्कर्म हेच आहेत ना की आपण कोणाला तरी सुख देणं आणि त्यातूनच जे भरभरून मिळणार आहे त्याचा आनंदच काही वेगळा असतो. आणि या लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वांनी जे काही अनुभव घेतलेले आहेत त्यातून आता उभारी घेण्याचा हा प्रयत्न मला खूप आवडला. ह्या विवाहाच्या निमित्तानं सुमारे 7 ते 8 संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत देण्यात आलेली आहे. त्यातले काही संस्थाचालक आपल्या इथे असणार आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार. ज्यांची संकल्पना होती, जे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल तुम्ही, कुठल्या कुठल्या संस्थेला मदत दिली आहे काय? सर्वप्रथम या वधूवरांना मनापासून आशीर्वाद देतो आणि देवकर कुटुंबांनी आणि त्यांचे सहकारी कांबळे यांनी ही जी संकल्पना या ठिकाणी राबवली त्याबद्दल त्यांचं मनापासून या कोविडच्या स्पॅनमध्ये अभिनंदन करतो. कुळगाव बदलापूर शहरातील 6 संस्थांना देवकर कुटुंबियांच्या वतीने प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये संगोपिता संस्था जी आहे त्यांना आहे, शांतिनिकेतन संस्था आहे, एक मार्शल म्हणून संस्था आहे, त्याच्यानंतर वांगणीची एक संस्था आहे, रामदासी सेवाश्रम अशी एक संस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कोविड हॉस्पिटलला या ठिकाणी 20 PPE किटसुद्धा या देवकर कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेली आहे की ज्याची फार नितांत अशी गरज आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आज या हॉलमध्ये जो कार्यक्रम होतो त्या हॉलमध्ये जी 35 मुलं आहेत त्या संस्थेला सुद्धा या ठिकाणी देवकर कुटुंबियांच्या वतीने 21,000 रुपयांची मदत त्या ठिकाणी दिलेली आहे. आजचं जेवणसुद्धा त्या मुलांचं या देवकर कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुटसुटीत असा हा कार्यक्रम. 50 लोक फक्त या कार्यक्रमाला त्यांच्या कुटुंबातले हजर आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1 लाख रुपये खर्च त्यांनी या लग्नाला जो करणार होते तो संपूर्णपणे दान स्वरूपामध्ये आज या ठिकाणी या वधूवरांनी एक नवीन परंपरा या ठिकाणी या महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेसमोर केलेली आहे. माझी तमाम लोकांना विनंती आहे की ही संकल्पना राबवा. खूप आपण लग्नांमध्ये मोठमोठी रोषणाई करतो, लाखो रुपयांचा चुराडा करतो, 2 दिवस फक्त त्या ठिकाणी त्याची चर्चा होते आणि त्याच्यानंतर आयुष्यभर वधूवरांना आणि त्यांच्या आईवडिलांना हे सगळं भोगावं लागतं.
देवकर कुटुंबाचं आणि शिर्के कुटुंबाचं मनापासून अभिनंदन करतो. या वधूवरांना मनापासून आशीर्वाद देतो. उच्च विद्याभूषित आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांचं संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या संकल्पनेमध्ये मला सहभागी होता आलं याच्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. तुम्ही पाहिलं की संकट काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना येतात. समाज अशातूनच संकटातूनच सुधरत असतो. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आणखी एक ताई या संदर्भातल्या काय सांगाल ताई? आमचं घरातलंच लग्न आहे हे आणि तसं जर हा कोरोना नसता तर फार मोठा सोहळा पार पडला असता. मानपान झाले असते. म्हणजे आमच्या ताईंचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे आम्ही सगळेजण लग्न ठरलं म्हटल्यावर एवढं उत्साहात होतो की आता परत पहिल्यामध्ये खूप दुःख आले आमच्या कुटुंबावरती. तर आता परत एकदा आम्ही सगळे एकत्र येऊ आणि मोठा एन्जॉयमेंट करायला मिळेल अशा ह्याच्यामध्ये आम्ही होतो. पण नेमकं हे कोरोना लॉकडाऊन लग्न पुढे पुढे सरकत गेलं. पण आता असं प्रश्न पडला होता की हे लग्न कसं घेतात आणि कसं नाही घेत. परंतु आमच्या भाऊजींनी जी संकल्पना काढली त्याला आम्ही हरकून गेलो आहे. म्हणजे आज जगावर आलेलं संकट आणि आमचा वैयक्तिक आनंद म्हणजे वैयक्तिक आनंदामध्ये पण संकटातील लोकांना मदत करायची. आमचा आनंद, त्यांचं दुःख आणि आमचा आनंद असं जे संमिश्रण केलं आणि हे जे इक्वेशन केलेलं आहे हे खरंच सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. आणि मला तर असं वाटतं की या पुढच्या पूर्ण काळामध्ये जे आपण बडेजाव बघतो लग्नाचा त्यापेक्षा आपण प्रत्येक कुटुंबाने जो आपल्याला अपेक्षित आहे किंवा खर्च करायचाच आहे तर ज्यांना गरज आहे समाजामध्ये. आज कोरोनामुळे खूप जणांना 2 वेळाचं जेवण नाही आहे. तर जे भाऊजींनी केलेलं आहे ते सगळ्यांनी करावं असंच मी त्यांचं अभिनंदन करते आणि अपेक्षा करते. थँक्यू. यावेळी काही सामाजिक संघटनांना मदत करण्यात आलेली आहे. मार्शल संघटनेच्या ज्या इथे आहेत जे मार्शलच्या संदर्भामधली जी संघटना आहे ती इथे असणाऱ्या लॉकडाऊन काळामध्ये गोरगरिबांना आदिवासी पाड्यांवरती ही अन्नदान करण्याचं काम करते. ते आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? मी आमच्या यूथ ऑफ टुडे वेलफेअर फाउंडेशनमधून कोमल भागवत बोलते. एक खूप उत्कृष्ट उपक्रम ह्या वधूवरांकडून आम्हाला लाभला आहे. तर ह्याला संभाजी शिंदे सरांचा खूप सपोर्ट लाभला. आमच्यासारख्या संस्थेला एक अशा या सोहळ्यामधून काहीतरी योगदान होतं आहे, असं काहीतरी वेगळ्या प्रकारचं कार्य इथं होतं आहे आणि ह्याचा कुठेतरी अशा सामाजिक संस्थेला खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आहे की कोणी असं म्हणजे बघितलं की मदत करायचं काही वेगळं कारण असतं पण लग्न सोहळ्यातून काही मदत कार्य करायचं खूप चांगला उपक्रम सरांनी घेतला आहे. तर आमच्या संस्थेतर्फे आणि आम्ही ज्या ज्या गरजूंना देतो आहे मदत त्यांच्यातर्फे सुद्धा सरांना खूप खूप आभार. धन्यवाद. समाज संकटातून शिकत असतो आणि तुम्ही पाहिलं की जसे जसे संकट येतात तशा पद्धतीनं लोक आपल्या रूढी परंपरांना वेगळ्या प्रकारचं मोड देतात. आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक विवाह होत आहेत आपण पाहतायत आणि ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना मदत करत आहेत. तुम्ही ही बातमी पाहतायत. नेमकं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा.